राहुल गांधी नंदुरबारमध्ये दाखल झालेत। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये पोहोचली आहे। काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते सध्या नंदुरबारमध्ये दाखल झालेत आणि या यात्रेसाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि आदिवासींसाठीचा महत्त्वाचा असणारा होळी हा सण आजपासून सुरू होतोय आणि राहुल गांधी यांच्या याच यात्रेच्या निमित्ताने या सणाची ही सुरुवात केली जाणार आहे। नंदुरबारच्या आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेल्या होळी या सणाचं खास आयोजन करण्यात आलेलं आहे। राहुल गांधी यांच्या आगमनानिमित्त नंदुरबारमधून राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रामधल्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात होते। देशाच्या पूर्व आणि पश्चिम टोकांना जोडणारी ही भारत जोडो न्याय यात्रा आहे। गुजरातमधून भारत जोडो न्याय यात्रा ही सध्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते। नंदुरबारमधून ही भारत जोडो न्याय यात्रा सुरू होईल। मुंबईमध्ये तिचा समारोप होईल आणि ही दृश्य आता आपण पाहता नंदुरबारमधल्या आदिवासी संस्कृतीचं खास प्रतीक असलेली। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे सध्या नंदुरबारमध्ये उपस्थित आहेत। आणखी माहिती आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेता येईल। अल्पेश, मी सध्या नंदुरबार येथील सीडी मैदानामध्ये आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। राहुल गांधी हे सध्या सीडी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। नंदुरबार येथील आदिवासी परंपरा आहे त्यानुसार आता सध्या या मैदानामध्ये आदिवासी नृत्य सुरू आहेत। तर दुसरीकडे आज याच मैदानामध्ये राहुल गांधी हे होळी जाळणार आहेत। सध्या राहुल गांधी हे सभास्थळी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने नंदुरबारकर काँग्रेस कार्यकर्ते हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आदिवासी परंपरेनुसार नृत्य असेल, वाद्य असेल, जी काही आदिवासी परंपरा आहे, संस्कृती आहे त्याचं या ठिकाणी सादरीकरण एका मैदानामध्ये करण्यात येत आहे। तर दुसरीकडे शेजारीच असलेल्या मंदिरामध्ये राहुल गांधी हे आदिवासी बांधवांच्या दैवताचं दर्शन घेणार आहेत। आपण सध्याची दृश्य पाहतोय, आदिवासी बांधव हे सध्या नृत्य करतायत। तर दुसरीकडे राहुल गांधी हे सध्या सभास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील नेते आहेत। लोकसभा निवडणुका आता काहीच दिवसात याच ठिकाणी घोषणा होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय लोकसभेचं महाराष्ट्रातलं रणशिंगण हे आज महाराष्ट्रातील नंदुरबारमधून फुंकलं जाणार आहे। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये ऊर्जेचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। सध्या आपण पाहतोय मोठ्या संख्येनं नंदुरबारकर आणि काँग्रेस कार्यकर्ते हे सध्या सीडी मैदानामध्ये जमलेले आहेत। सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। काँग्रेसच्या नंदुरबार सभेला मोठं कनेक्शन आहे आणि इतिहास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।